रशियन रत्नांवर G7 देशांनी घातलेल्या बंदीचा भारतातील उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही असं मत व्यापार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। भारतात मुख्यतः लहान रशियन हिऱ्यांवर प्रक्रिया करतो, त्यामुळे नव्या निर्बंधांचा परिणाम होणार नाही। जगातल्या 90% हिरे प्रक्रिया उद्योग हा भारतात आहे। संसदेतल्या घुसखोरीमागे सर्वात मोठं कारण बेरोजगारी आणि महागाई असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय। पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। संसद घुसखोरी प्रकरणामध्ये 2 स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्यात। यापैकी एक समिती घुसखोरीची चौकशी करून संसदेला आपला अहवाल देईल, तर दुसरी समिती संसदेची सुरक्षा अधिक प्रभावी करण्याबाबत उपाय सुचवेल। दरम्यान 13 खासदार निलंबनाचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं। संसदेमधील धुराच्या नळकांड्या प्रकरणात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नंतर कल्याणमधल्या दुकानांची पोलिसांनी झाडाझडती घेतली। संसदेत नेलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या कल्याण शहरामधून खरेदी केल्याची चर्चा आहे आणि या पार्श्वभूमीवर कल्याणमधल्या फटाके विक्रेत्यांच्या दुकानामध्ये पोलिसांनी चौकशी केली। काही नळकांड्यांचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले। क्रिप्टोकरन्सीच्या नावावर सोलापूरकरांची लाखोंची फसवणूक करण्यात आली। पुण्यामधल्या सोनेटिक्स नावाच्या कंपनीनं ॲपच्या माध्यमातून शिववर्स कॉईनद्वारे पुणे, लोणावळा, कोल्हापूर, गोवा अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करत लोकांना गंडा घातलेला। अहमदनगरच्या MIDC परिसरात दुपारी 2 गुंडांनी एकाला जबर मारहाण केली। या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। नगर शहराजवळच्या MIDC परिसरात दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला हाती कोयता आणि पिस्तूल घेऊन ते दोघे एकाला मारत होते। रायगडच्या खोपोलीमध्ये सिटी बसमध्ये महिला कंडक्टर आणि महिला प्रवासी यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। खोपोली नगरपालिकेची बस शुक्रवारी सकाळी देव न्हावेकडे निघाली होती आणि त्यावेळी दोघींमध्ये सुट्या पैशांवरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत गेला। दोघींविरोधात खोपोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। उल्हासनगरमधल्या पूज्य धर्मवाडी पंचायत व्यापारी अध्यक्ष वासू कुकरेजा आणि त्यांचा मुलगा रोहित कुकरेजा यांना बेदम मारहाण झाली होती। आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडला। या प्रकरणामध्ये मध्यवर्ती पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली, तर अद्याप 10 ते 15 जण फरार आहेत। विकासाचा ध्यास म्हणजे